नमस्कार मित्रांनो. आपल्यापैकी अनेकांच्या देवघरात कासव असतं, पण ते कसं ठेवावं याचे काही खास नियम तुम्हाला माहिती आहेत का? आजच्या या छोट्या व्हिडिओमध्ये आपण तेच जाणून घेणार आहोत. सर्वात आधी हे लक्षात घ्या की देवघरातील कासव हे नेहमी धातूचं असावं. तुम्ही तांब, पितळ किंवा चांदीचं कासव वापरू शकता. मातीचं किंवा प्लास्टिकचं कासव देवघरात ठेवणं टाळा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शक्य असल्यास असं कासव निवडा ज्याच्या पोटाखाली लक्ष्मी यंत्र कोरलेलं असेल. असं कासव घरामध्ये धनधान्य खेचून आणतं असं मानलं जातं. कासव कधीही रिकाम्या जागी किंवा थेट जमिनीवर ठेवू नका. एका छोट्या ताटात किंवा प्लेटमध्ये थोडे तांदूळ घ्या आणि त्यावर या कासवाची स्थापना करा. आता सर्वात महत्त्वाचं, कासवाचं तोंड कोणत्या दिशेला असावं? उत्तर दिशा ही कुबेर देवांची आणि माता लक्ष्मीच्या आगमनाची दिशा मानली जाते. त्यामुळे कासवाचं तोंड नेहमी उत्तर दिशेलाच ठेवा. कासव हे संयम आणि शांततेचं प्रतीक आहे. तुम्ही या छोट्या नियमांचं पालन केलं तर घरातली सकारात्मकता नक्कीच वाढेल. माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.